पंचायत समिति अंतर्गत आने वाले घटक ग्राम पंचायत सावड़ी कार्यालय में सचिव और सरपंच की मनमाने कारोबार तथा विकास कामों की जा रही धांधली की जांच कर दोषी पर तत्काल कार्रवाई करने की मांग सावड़ी ग्राम पंचायत के उप सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्यों द्वारा वार्तालाप परिषद में किया। पारशिवनी पंचायत समिति अंतर्गत सावड़ी ग्राम पंचायत में कथित भ्रष्टाचार का मामला सामने आया है। ग्राम पंचायत के उप सरपंच और सदस्यों ने सचिव, सरपंच और संबंधित अधिकारियों पर विकास कार्यों में बड़े पैमाने पर धांधली के आरोप लगाए हैं। आरोप है कि चिचोली स्थित काबुल कंधार शरीफ तीर्थ क्षेत्र में करीब 10 लाख रुपए की लागत से बने सीमेंट कंक्रीट मार्ग का निर्माण तय मापदंडों के अनुसार नहीं किया गया। निर्माण में घटिया सामग्री के उपयोग से सड़क में दरारें पड़ने लगी है। शिकायत के बावजूद कार्रवाई न होने पर विदर्भ आजाद पार्टी ने जांच और दोषियों पर कार्रवाई की मांग करते हुए आंदोलन की चेतावनी दी। मी केतन सावजी सहारे ग्रामपंचायत सावडी सरपंच सर, आताच काही 4 महिन्यापूर्वी जे काबुल कंधार एक तीर्थक्षेत्र आहे ते एक सिमेंट रस्त्याचे काम झालेलं आहे सर। ते 10 लाख रुपयाची निधी असताना सर जे आता कामामध्ये जे एटीएमएम ओटीएमएम जे गोटा पाहिजे, ग्रुप पाहिजे, क्वालिटी पाहिजे ते पूर्ण प्रकारे काम झालेलं नाही। त्याच्याबद्दल आम्ही गावातून आम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच म्हणून आम्ही गावात गेला आणि ते प्रकरण समोर आणलं सर। सगळं त्याचे डॉक्युमेंटरी करून आपलं एक पंचायत समितीला दिलेलं आहे, पंचायत समितीला दिलेलं आहे, जिल्हा परिषद ऑफिसला दिलेलं आहे, मंत्रालयामध्ये पत्र दिलेलं आहे, शिवसाहेबांना परस्पर भेटलोय। 10 दिवस होऊन सुद्धा आम्हाला या गोष्टीवर कुठलाही न्याय मिळालेला आहे सर। अजून पण आज जी आम्ही प्रेस मीटिंग ठेवलेली आहे आणि याच्यानंतर सुद्धा जर आम्हाला दारीचं म्हणजे कोणताही न्याय मिळाला नाही तर आम्ही आमचे गावकरी मित्र सदस्य लोक आणि सगळे आमचे आजाद समाज पार्टी म्हणून एक कारण म्हणून आमचे सगळे आलेले इकडे मित्र बांधव आम्ही एक ठाम विचार केलेला आहे, जर आम्हाला कुठलाही न्याय नाही मिळाला तर आम्ही एक जिल्हा परिषद ऑफिसवर सीओच्या ऑफिसवर आम्ही धडक मोर्चा म्हणून एक काढू आणि आम्ही आमच्या न्यायाची मागणी करू। पूर्णपणे तर सचिव दोषी आहे, कारण मी याच्या प्रकरणामध्ये मी माहितीचा अधिकार त्यांना दिलेला आहे की मला माहिती पाहिजे, पण त्यांनी माझे पत्र घेतलेलं नाही, फिराफड करून दिलेलं आहे। माझ्याकडे पूर्ण त्याचे एक व्हिडिओ क्लिप पण आहे 3 मिनिटाच्या आणि त्याच्यानंतर सुद्धा मी रिक्वेस्ट केली तरी माझे पत्र त्यांनी स्वीकारलेलं नाहीये। नाही, आजपर्यंत मला तर असं माहिती मिळालीच नाही। जेव्हा पण काम पूर्ण झाल्यावर ते लोक आम्हाला सांगतात की हे काम झालेलं आहे ग्रामपंचायत मध्ये। जेव्हा पण आम्ही विचारलं की कोणते कोणते कामं आले आहेत बा, कोणती कोणती योजना आली आहे तर आम्हाला सांगा। आमचं तर म्हणजे आम्हाला न विचारता तुम्ही लोक कामं करून राहिले असं मला म्हणजे मी 1-2 वेळा विचारली होती सर, म्हटलं पण होतं की आम्हाला न विचारता तुम्ही कामं करून राहिले तर कोणते कामं करत आहे आम्हाला सांगा, कोणते कोणते कामं झाले आहेत। कधीच नाही म्हणजे कामं ते कधी करत सांगत पण नाही तर कोणते काम आहे किंवा काही ते, आणि माहिती सुद्धा ते कधी देत नाही। फक्त गेलं की रजिस्टरवर सही घेऊन घेतात बस।